नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधित महत्त्वाचे PYQ क्वेश्चन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की 1957 साली भारतात कोणाच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला? 4 ऑप्शन आहेत। कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर बघा ऑप्शन बी, इरावती कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला होता। दुसरा प्रश्न दिला आहे की पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? आता पाळेकरांचा उठाव म्हणजे 1856 बरोबर। तर कुठे झाला होता हा? दक्षिण भारतामध्ये। दक्षिण भारतातील मद्रास मध्ये पाळेकरांचा उठाव झाला होता 1856 मध्ये, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3 दिलाय की 1870 साली आर्थिक विकेंद्रीकरणाची शिफारस खालीलपैकी कोणी केली? आर्थिक विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती ती म्हणजे लॉर्ड मेयो यांनी 1870 साली। ऑप्शन ए, लॉर्ड मेयो यांनी, ऑप्शन ए। बघा प्रश्न क्रमांक 4 दिलाय की इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? इंडोसल्फान, बघा 4 ऑप्शन आहेत। इंडोसल्फान, तर बघा इंडोसल्फान हे एक कीडनाशक आहे। ऑप्शन डी इथे उत्तर काय आहे? हे कीडनाशक आहे। पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न आहे की भारत सरकार इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले आहे? भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? इस्रायलमध्ये जे युद्ध चालू आहे त्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन अजय हे राबवण्यात आले आहे इस्रायलमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना आपल्या भारतामध्ये आणण्यासाठी, ऑपरेशन अजय। बघा प्रश्न क्रमांक 6 दिलाय की दाट जंगलांनी व्यापलेल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे? कळला प्रश्न? दाट जंगलांनी व्यापलेल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ? तर बघा गडचिरोलीमध्ये, ऑप्शन डी, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे URL चे पूर्ण रूप काय? URL म्हणजे google.com हे एक URL आहे किंवा GK इन मराठी हे एक URL आहे। या URLचं फुल फॉर्म विचारलंय तुम्हाला, तर URLचं फुल फॉर्म येईल युनिफॉर्म रिसर्च लोकेटर। URL म्हणजे काय? युनिफॉर्म रिसर्च लोकेटर। 8वा प्रश्न बघा, कुणाच्या शिफारशीशिवाय विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? 4 ऑप्शन आहेत। कोणाच्या शिफारशीशिवाय? तर बघा राज्याच्या राज्यपालांच्या शिफारशीशिवाय विधेयक हे विधानसभेत मांडता येत नाही। 9वा प्रश्न दिला आहे की पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅट वॅक्सिन हे कोणत्या आजारासाठी दिले जाते? रोटावॅट किंवा रोटा व्हायरस वॅक्सिन ही दिली जाते डायरिया, लक्षात ठेवा, ऑप्शन बी, डायरिया या आजारासाठी दिली जाते, जी की पूर्णपणे भारतात विकसित केलेली आहे। 10वा प्रश्न आहे की देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खटले प्रलंबित आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, केरळ की कर्नाटक? तर बघा उत्तर प्रदेशात, UP, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खटले प्रलंबित आहेत। 11वा प्रश्न आहे की आगरकरांनी कोणत्या तत्वांचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला? बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य की समाज सुधारणेचा आग्रह की वरील सर्व? तर बघा या सगळ्यांचाच, ऑप्शन डी, या सगळ्याच तत्वांचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता आगरकरांनी। बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष महिला वर्ष म्हणून घोषित केले? कोणते वर्ष? बघा 4 ऑप्शन आहेत संयुक्त राष्ट्राने। तर बघा 1985 हे वर्ष महिला वर्ष म्हणून घोषित केले होते। आणि महिला दिन कधी साजरा केला जातो? चला कमेंट करून सांगा, महिला दिन कधी साजरा करतात? 13वा प्रश्न बघा, संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो? कळला प्रश्न? कशातून भागवता येतो? तर आकस्मिकता निधीमधून भागवता येतात, ऑप्शन ए उत्तर होईल इथे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधी तुमच्या काही शंका असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला भरती संबंधी सर्व अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील। 14वा प्रश्न आहे की जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी किंवा चंगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे? कोणत्या देशामध्ये आहे हे चंगी एअरपोर्ट? अतिशय सुंदर असं एअरपोर्ट जे की सिंगापूर या देशामध्ये आहे, ऑप्शन सी, सिंगापूर या देशामधील सिंगापूर या शहरामध्ये चंगी एअरपोर्ट आहे। पुढचा प्रश्न आहे की जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयपूर फूटचे जनक
तर बघा डॉक्टर प्रमोद सेठ, या जयपूर फूडचे जनक म्हटलं की डॉक्टर प्रमोद सेठी. 16वा प्रश्न बघा, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते? बघा फोटोत बघू शकता, हे आहे सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते. काय आहे हे जे सोन्यासारखे दिसते? तर हे पायराईट आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन डी पायराईट आहे, जे की सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महिको, तर बघा महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे जालना जिल्ह्यात. ऑप्शन सी उत्तर होईल. 18वा प्रश्न बघा, पंचायत राज हा खालीलपैकी कोणत्या सूचीतील विषय आहे? पंचायत राज, तर बघा पंचायत राज म्हटलं की केंद्र नाही तर राज्य सूची. ऑप्शन सी राज्य सूचीतील विषय आहे. 19वा प्रश्न दिला आहे की आदिवासींच्या विकासासाठी कोस्टगार्ड प्रकल्प कोणी स्थापन केले? कोस्टगार्ड प्रकल्प ऐकले का? तर कोस्टगार्ड प्रकल्प म्हटलं की नाव येतं अनुताई वाघ. ऑप्शन सी उत्तर येते. प्रश्न क्रमांक 20 आहे की कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या 8 माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे? IMP क्वेश्चन आहे. कोणत्या देशाच्या न्यायालयाने? नुकताच, तर बघा कतार. ऑप्शन डी कतार देशाच्या न्यायालयाने भारताच्या 8 माजी सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. पुढचा प्रश्न आहे की पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? ऐकले का पारो विमानतळ? तो पारो येतो भूतान. ऑप्शन सी भूतान या देशामध्ये. ऑप्शन सी. बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा महत्वाचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान म्हटलं की हे उत्तराखंडमध्ये येतं. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये नोटबंदीची घोषणा केव्हा झाली? बघा 4 ऑप्शन आहेत. भारतामध्ये नोटबंदीची घोषणा झाली होती 2016 मध्ये. तारीख होती 8 नोव्हेंबर. ठीक आहे, डिमॉनिटायझेशन नोटबंदी म्हणजे, तर 8 नोव्हेंबर 2016. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? महात्मा गांधी यांना, तर बघा सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना. मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा 4 ऑप्शन आहेत. मध्यवर्ती वस्तू संग्रहालय, तर बघा हे आहे नागपूरमध्ये. ऑप्शन डी इथे उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे 26वा प्रश्न बघा, प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? प्रत्येक घरामध्ये कोणते राज्य बनले आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 27 आहे की 8 ऑक्टोबर या दिवशी भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर, तर 8 ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28 आहे की सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे? गुरु, शुक्र, बुध की शनी? तर सोपा प्रश्न आहे. सूर्यापासून सर्वात जवळचा बुध ग्रह हा सर्वात लहान आणि वेगवान ग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा, पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? 4 ऑप्शन आहेत. बघा पंजाब केसरी म्हणून भगतसिंग नाही, सुखदेव सुद्धा नाही, सुभाषचंद्र बोस देखील नाही, तर लाला लजपत राय. हा पंजाब केसरी म्हटलं की लाला लजपत राय. 3वा प्रश्न बघा, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? बघा सूर्य आपल्या पृथ्वीपासून भरपूर दूर आहे म्हणून सूर्यकिरण हे पृथ्वीवर पोहोचायला जवळजवळ 8 मिनिटं आणि 20 सेकंद लागतात. तर चंद्राचा प्रकाश लगेच बघा 1-2 सेकंदामध्ये आपल्या पृथ्वीवर येते. ठीक आहे, तर 30 प्रश्न बघितले आपण महत्वाचे जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधी. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. PDF तुम्हाला या प्रश्नांची पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सर्व प्रश्नांच्या PDFs भेटून जातील. क्वेश्चन ऑफ द व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? 4 ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ हा शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी पाहतोय की तुम्ही व्हिडिओज बघता चॅनलवर पण सबस्क्राईब नाही करत आहात चॅनलला, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर चला मग भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.